नक्की त्यामुळे राष्ट्रवादीच्या या बैठकीवर आपलं लक्ष असणारच आहे। मात्र तुर्तास बघूयात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महाफास बातम्या, महाफास 100 बातम्या। वंचितचा महाविकास आघाडीला 6 जागांचा प्रस्ताव। 6 जागांच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीत सकारात्मक चर्चा होणार। प्रत्येक पक्षाकडून 2 जागा वंचितला सोडण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आहेत। 4 जागांचा प्रस्ताव कायम। आंबेडकर आमच्या सोबत ठामपणे उभे राहतील याची खात्री। संजय राऊतांची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव काँग्रेसला मान्य। ठाकरे आणि पवारांनीही प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव मान्य करावा। नाना पटोलेंची मागणी। उद्या वंचित बहुजन आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद। लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रकाश आंबेडकर उद्या भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। अंबादास दानवेंकडून फोन बंद करून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी। सत्ताधाऱ्यांकडून सतत फोन येत असल्याने दानवेंचा फोन बंद। ठाकरे गट सोडून कुठेही जाणार नसल्याची अंबादास दानवेंची माहिती। शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार। मंचरच्या शिवगिरी मंगल कार्यालयात अजित पवार, सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश। ठाकरे गटाची पहिली यादी तयार। तिन्ही पक्षांनी आपापलं जागा वाटप जवळजवळ पूर्ण केलं। खासदार संजय राऊतांची माहिती। 2 ते 3 जागांवरील तिढा चर्चेतूनच सुटणार। माढा लोकसभेच्या जागेवर नव्यानं विचार केला जाणार। जयंत पाटलांची माहिती। आज किंवा उद्या ठाकरे पवार गटाचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता। सांगली, भिवंडी, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबईचा तिढा मात्र कायम। छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत। नाशिकच्या जागेवरून भुजबळ आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती। भाजप शिंदे गटाच्या वाद्यात नाशिक जागेची राष्ट्रवादीकडून चाचपणी। भुजबळ कुटुंब कोणत्याही जागेसाठी आग्रही नाही। नाशिकची जागा राष्ट्रवादीकडे आल्यास चर्चा होईल। नाशिकच्या उमेदवारीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। शिंदे गटाला जेवढ्या जागा तेवढ्याच जागा आम्हालाही मिळाव्यात। जागांच्या वाटपावर भुजबळांची ठाम प्रतिक्रिया। माढाच्या उमेदवारीवरून भाजपात राजकारण तापलं। रणजित निंबाळकरांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। मोहिते पाटलांच्या विरोधी भूमिकेकडे फडणवीसांकडे तक्रार केल्याची माहिती। साताऱ्यात उदयनराजेंच्या स्वागत सोहळ्याचे पोस्टर व्हायरल। भाजपचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले असा पोस्टरवरचा उल्लेख। पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक। परभणी आणि धाराशिव लोकसभेचा आढावा घेतला जाणार। परभणी आणि धाराशिवच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा। पुढील आठवड्यात निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देणार। सूत्रांची माहिती। लंके अहमदनगर दक्षिणमधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा। आमदार बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांच्यात आज बैठक। मुख्यमंत्र्यांनी फोन करून बच्चू कडूंना बोलवल्याची माहिती। शिंदे अजित पवार उदयनराजेंना दिल्लीत जावं लागतं। एकनाथ शिंदे अजित पवारांना कोणतीही प्रतिष्ठा नाही। निर्णय घेण्याचा अधिकार हिम्मत दोघांमध्येही नाही। संजय राऊतांचा हल्लाबोल। नवनीत राणांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल 1 एप्रिल नंतर। होळीच्या सुट्टीमुळे सुप्रीम कोर्टाचं कामकाज 1 एप्रिल नंतर। निकालाचं वाचन ओपन कोर्टात होणार। जळगावात रक्षा खडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी। गिरीश महाजनांसमोरच रक्षा खडसे संतापल्या। व्हिडिओ व्हायरल। जळगावमधील भाजपच्या अंतर्गत बैठकीतला प्रकार असल्याची माहिती। सुधीर मुनगंटीवार आज चंद्रपुरातून तर गडचिरोलीतून अशोक नेते उमेदवारी अर्ज दाखल करणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। नागपूरमध्ये काँग्रेसचे नेते विकास ठाकरे आज उमेदवारी अर्ज भरणार। संविधान चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅलीचं आयोजन। मोठ्या संख्येने समर्थकांची हजेरी। रामटेक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट बंडखोरी करण्याच्या तयारीत। ठाकरे गटाचे विदर्भ संघटक सुरेश साखरे उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार। मवियात रामटेक काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानं ठाकरे गट नाराज। गडचिरोली लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार अशोक नेते अर्ज दाखल करणार। फडणवीस, मुनगंटीवार, बावनकुळे, धर्मराव आत्राम हे सुद्धा उपस्थित असणार। कोल्हापुरात शाहू महाराजांकडून प्रचाराला सुरुवात। शाहू महाराजांचा नागरिकांशी संवाद। भेटीगाठींचा दौरा सुरू। महादेव जानकर परभणीतून रासप चिन्हावर निवडणूक लढवणार। जानकर बारामतीतून लढणार या केवळ चर्चा। राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांचं विधान। काँग्रेसचे माजी आमदार बबनराव चौधरींनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट। आंबेडकर भूमिका स्पष्ट करण्याआधी काँग्रेसचे पदाधिकारी आंबेडकरांच्या भेटीला। संविधानाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं अनंतराव हेगडेंना भोवलं। अनंतकुमार हेगडे यांचा भाजपमधून पत्ता कट। आता विश्वेश्वरा हेगडे कागरे हे उत्तर कन्नडचे उमेदवार। सोलापुरातील बेरोजगार युवकाचं भाजप आणि काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांना पत्र। प्रणिती शिंदे आणि राम सातपुतेंच्या लेटर वॉर नंतर दोघांनाही सवाल। सोलापूर शहरातील विविध समस्या मांडत विचारला जाब।
अमरावतीत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडेंनी फोडला प्रचाराचा नारळ। अमरावतीच्या अंबादेवी एकविरा देवीच्या आरतीने सुरुवात। अमरावतीत मतदार प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा व्यक्त केला विश्वास। अहमदनगरमध्ये शरद पवार गट आणि भाजपमध्ये ट्विटर वॉर। साखळा येथील जलसिंचन योजनेतल्या सर्वेक्षणावरून दोन्ही गटात जुंपली। पवार गटाच्या ट्विटनंतर भाजपचं प्रत्युत्तर। शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्हासंदर्भात 19 एप्रिलला सुनावणी। विधानसभा निवडणुकीपूर्वी निकाल लागण्याची शक्यता। निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर होणार सुनावणी। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभेसाठी सगळ्याच पक्षांचे अर्ज। 17 मे रोजी मैदान मिळण्यासाठी मनसे आणि ठाकरे गटाचा अर्ज, तर 16, 19 आणि 21 एप्रिलला मैदान मिळवण्याकरता शिंदे गटाचा अर्ज।